नॉलेज की पाठशाला या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण घेऊन आलेलो आहोत एक नवीन विषय, म्हणजेच आपण माहिती करून घेणार आहोत एका नवीन विषयाबद्दल. म्हणजेच तो विषय आहे TMC. तर आता TMC म्हणजे काय आपण ह्याबद्दल आज जाणून घेणार आहोत. आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल किंवा तुम्ही न्यूज चॅनलवर वगैरे ऐकत असाल की आता सध्या पावसाचे दिवस आहेत, तर धरणामध्ये एवढं TMC पाणी साठा झालेलं आहे, धरणामधून एवढं TMC पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे. तर हे TMC म्हणजे नेमकं काय असतं, हे तर आपण आज माहिती करून घेणार आहे. तर धरणामध्ये किती पाणी साठा आहे, किती पाणी धरणातून सोडले आहे, सध्या धरणामध्ये किती पाणी साठा शिल्लक आहे, या संदर्भातील बातम्या पावसाळ्याच्या काळात तुम्ही ऐकल्या, पाहिल्या, तसेच वाचल्या असतील. याबाबत तुम्हाला माहिती असणं खरंच आवश्यक आहे. तर ह्यासाठी आपण सर्वप्रथम जाणून घेऊया ह्याबद्दल एक बेसिक माहिती. तर TMC म्हणजे काय? TMC म्हणजे थोडक्यात 1000 मिलियन क्युबिक फीट. TMC म्हणजे 1000 मिलियन क्युबिक फीट हा त्याचा फुल फॉर्म आहे. ओके, 1000 मिलियन क्युबिक फीट म्हणजेच काय? 1000 दशलक्ष घनफूट. ओके, तर एक TMC म्हणजेच 1000 दशलक्ष घनफूट म्हणजेच 100 कोटी घनफूट पाणी, असं साधारण हे एक TMCचं माप असतं. तर ह्याची गणना कशी केली जाते? तर हे गणनेच्या आधी तुम्हाला एक डायग्राम तयार केलेला आहे. ते डायग्राम तुम्हाला दाखवतो. तर घनफूट कसा असतो? तर आपण घनफूटची साधारणपणे एक प्रतिकृती आपण अशी काढू शकतो की लांबी, रुंदी आणि उंची. फूटचा आपण हा ठोकळा काढून घेतलेला आहे तुम्हाला साधारण एक माहिती कळण्यासाठी. तर हा जो ठोकळा आहे त्याची लांबी 1 फूट आहे, रुंदी 1 फूट आहे, उंची 1 फूट आहे. ओके, तर साधारणपणे असा हा जो घनफूट तयार होतो, हा याची प्रतिकृती इथे दाखवलेली आहे. तर साधारणपणे 1 घनफूट पाण्याचे प्रमाण किती असते? तर साधारणपणे हा जो 1 घनफूट ठोकळा जो आहे, ह्यामध्ये पाण्याचे प्रमाण किती बसते? तर अंदाजे 28.3168 लिटर. ओके, म्हणजे साधारणपणे अंदाजे 28.32 लिटर पाणी 1 घनफूटमध्ये मावते. म्हणजे 1 घनफूटमध्ये अंदाजे 28.32 लिटर पाणी बसते. ओके, तर हे लक्षात ठेवायचं आहे की 1 घनफूट म्हणजे 1 फूट लांबी, 1 फूट रुंदी आणि 1 फूट उंचीचा, अशा प्रकारे हा ठोकळा. ओके, तर ह्या पुढची माहिती आपण घेऊया. तर 1 घनफूट म्हणजे 1 TMC पाण्याची गणना कशी केली जाते? तर 1 TMC पाण्याची गणना करण्यासाठी 1 घनफूट म्हणजे काय? 1 क्युबिक फीट. म्हणजे साधारणतः आपण आताच पाहिलं की 1 क्युबिक फीटमध्ये साधारणतः 28.3168 लिटर पाणी बसतं. म्हणजे साधारणपणे 28.32 लिटर पाणी 1 घनफूटमध्ये बसतं. म्हणून आता ह्यावरून आपण काय करू शकतो? तर 1 TMC म्हणजे किती होईल हे आपण काढू शकतो. आता मगाशीच आपण पाहिलं की 1 TMC म्हणजेच 1000 दशलक्ष घनफूट म्हणजेच 100 कोटी घनफूट पाणी. तर आता ह्यावरून आपण ह्याचं जे माप आहे ते काढून घेऊया. तर 1 TMC म्हणजे 100 कोटी घनफूट गुणुले 1 घनफूटमध्ये पाणी किती बसणार आहे? 28.3168 लिटर. तर 100 कोटी घनफूट गुणुले 28.3168 म्हणजेच सुमारे एवढे लिटर पाणी 1 TMC मध्ये बसतं. म्हणजेच 1 TMC मध्ये सुमारे 2831.68 कोटी लिटर पाणी 1 TMC मध्ये बसतं. यावरून तुम्हाला कल्पना आली असेल की 1 TMC मध्ये किती प्रचंड पाणी बसतं. 1 TMC मध्ये अंदाजे 2831.68 कोटी लिटर पाणी बसतं. आता आपण हे एका उदाहरणावरून समजून घेऊया. आता उदाहरणादाखल समजा एखाद्या धरणाची पाणी साठ्याची क्षमता 10 TMC आहे. ओके, तर आपण ह्याचं कन्वर्जन करूया घनफूट आणि लिटरमध्ये. तर 10 TMC पाण्याची क्षमता आहे एखाद्या धरणाची. तर घनफूटमध्ये किती होईल? ते 10 गुणुले 100 कोटी म्हणजेच 1000 कोटी घनफूट होईल. तर ते लिटरमध्ये कन्वर्ट करूया. 10 TMC 10 गुणुले 2831.68 कोटी म्हणजेच 1 TMCचं इथं आपण परिमाण काढून घेतलेलं होतं. 1 TMC म्हणजेच 2831.68 कोटी लिटर पाणी 10 TMC मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. तर 2831.68 गुणुले 10 इज इक्वल टू 28,316.8 कोटी लिटर एवढं पाणी बसेल. 10 TMC जर एखाद्या धरणाची पाणी साठाची क्षमता असेल तर त्यात साधारणपणे 28,316.8 कोटी लिटर पाणी बसेल. तर अपेक्षा आहे मित्रांनो तुम्हाला ही आता जी काही माहिती दिलेली आहे TMC बद्दल ती तुमच्या लक्षात आली असेल. तर दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच तुम्ही आम्हाला कळवा. थँक्यू.